वनकुटे ब्राह्मणवाडा रस्त्यावरील निकृष्ट कामामुळे अपघात, 2 जण जखमी. जबाबदारी कोणाची? वनकुटे ब्राह्मणवाडा रस्त्यावर सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तसेच रस्त्यावरील अर्धवट व धोकादायक पुलाच्या अवस्थेमुळे दिनांक 11 जानेवारी रोजी मोटारसायकल अपघात होऊन 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बबन साहेबरावमध्ये व अनिल साहेबरावमध्ये राहणार वनकुटे हे जखमी झाले आहेत. सदर अपघात हा खंडोबा मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर घडला. या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले कोणतेही सावधानतेचे फलक किंवा इशारे सुरुवातीला लावण्यात आले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. वनकुटे गावचे सरपंच पोपट हांडे यांनी या निकृष्ट कामाबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे सांगितले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनीही या संदर्भात वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त ठिकाणी अनेकदा सूचना दिल्यानंतरही 3 दिवसांनीच कामाचा सूचना फलक लावण्यात आल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले. तोपर्यंत अपघात घडून नागरिक जखमी झाले. सध्या अकोले तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशा परिस्थितीत या रस्त्यावर भविष्यात जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोणाची? निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होणार का? असे सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या गंभीर प्रकाराकडे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे लक्ष देणार का आणि संबंधित यंत्रणेला जबाबदारीची जाणीव करून देणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. डायरेक्ट त्याचं मोड आपलं ते पुढच्या शॉकअपचं हे बघ मीच होतो त्यांना गाडा कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा हा 8 वाजता हे बघ इथं अरे साहेब का दोघं जण तू का थोरला मोठा मोठा आणि त्याच्या तोंडा नाका तोंडातून रक्त भाऊ एवढं सोपं आहे का ते? दोघं होते नाही पोर नव्हतं दोघं होते दोघं भाऊ होते भाऊ मलिंगा हा बस मलिंगा लगेच शिपी आणून सोकाल आणतो हे सगळे नाळे फेकून देतो मी फक्त फोडून टाकीतो मेला असं हे बाई इथं भाऊ बघा बघा हे बघ इथं काय आहे का यांचं पोस्टर आहे का काय आता लावली आम्ही ती उभी आणि रात्री 8 वाजता झाले मी तिकडून गावातून येत होतो पाहिले बळच काढलं ते हे बाई इथून हे बाई इथं घातलं आणि ते तिथं डायरेक्ट शॉकअप गेले सगळंच गेलं. आता आपण या गाडीच्या या रोडच्या याला आपण स्वतःहून हे लावले. कॉन्ट्रॅक्टरने कोणत्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही. आज जो मुलगा पडलेला आहे तो दवाखान्यात ऍडमिट केलाय आणि त्याच्या गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. काहीच नाही राहिलं ना, वाचलं ना ते, त्याचा जीव वाचला हेच महत्वाचं. दोघांचे वाचले ना भाऊ, असं काय करता तुम्ही? कॉन्ट्रॅक्टदाराचा हलगर्जी कॉन्ट्रॅक्टदाराचा आपल्याला बाकीच्यांना कोणाला दोष द्यायचा नाही. मी होतो इथं स्वतः आणि राम सासने बोलतोय असंही काही नाही. हा चालेल चालेल, आपण तुमच्या याच्यामुळे ना हे करून